आपण ऐकत आहात चैत्राली लिखित मोहब्बत भाग दुसरा. आता काय झालं? काय विसरले विसरभोळे? आजू घरात परत घाईत शिरलेल्या आरोहीला परत पाहत कपाळावर आठ्यांचे जाळे पसरवतच तिला विचारतात. पण ती काहीच न बोलता समोरच्या भिंतीवरच्या फ्रेमकडे जाते. ॲक्च्युली ती निघाली होती. कारही स्टार्ट केली होती, पण लगेच दुसऱ्या सेकंदाला तिला काहीतरी आठवलं आणि ती पळत परत आत आली होती. डॅड, मॉम, ही तुमची विसरभोळी आज पण विसरली होती. प्लीज प्लीज माफ करा मला. मी तुमचे आशीर्वाद घेतले नाहीत जाताना. हे शेवटचं आशीर्वाद द्या मला. ती हात जोडून डोळे मिटून उभी होती. जगातील सगळं विसरली तरी हे कधीच विसरू नकोस की तू काय या क्षेत्रात गेली आहेस. आजूच परत तिच्या जवळ आले आणि मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवत बोलले. येस आजू, ते तर कधीच नाही विसरणार. डोंट वरी. चल, पण आता खरंच पळते, नाहीतर खूपच उशीर होईल. ती हसून आपल्या आजूचा हात हातात घेत त्यावर थोपटत बोलते आणि डोळ्यांनीच निरोप घेऊन निघूनही जाते. ओ नो यार, खरंच आज खूपच उशीर झाला आहे. पहिलाच दिवस आणि इतका उशीर. ती स्वतःशीच बोलत गाडी पार्क करते. स्वतःला एकदा आरशात न्याहाळते. सर्व मेकअप व्यवस्थित जागच्या जागी होता. लिपस्टिक तरी ती डार्क करते आणि ओठाचा चेंबू करून पाहतच असते की मोठा असा धडाम आवाज तिला ऐकू येतो, ज्यामुळे तिची लिपस्टिक तिच्या गालाला आणि युनिफॉर्मलाही लागते थोडीशी. ओ मिस्टर, डोळे फुटलेत का तुमचे? आणि आपल्याला तशा अवतारात पाहून ती जाम खवळली आणि तिने तसंच खिडकीतून वाकूनच ओरडली. तिचा तो अवतार पाहून अवतीभोवती आवाजाने जमा झालेले लोक गालात हसत होते, पण सध्या मॅडमला ते काहीही दिसत नव्हतं. डोळे माझे फुटलेत की तुमचे ते नंतर पाहू, पण आधी गाडी इथून तुमची काढणे मस्ट आहे. त्या गाडीतील एक 35शी ओलांडलेला माणूस बाहेर येत तिच्यावर जवळजवळ खेकसलाच. का? ही जागा काय तुमच्या बापाची आहे का? इथे मी आधी आली आहे, सो गाडी फर्स्ट माझीच पार्क होणार. तसंही ही जागा फक्त स्टाफसाठी आहे, तुमच्यासारख्या आरोपी किंवा फिर्यादीसाठी नाही. ती नुसती बोलत होती. सध्या जे काही तोंडाला येत होतं त्याचबरोबर आपला मेकअपही नीट करण्याचं कौशल्य ती करत होती. मी आरोपी? तुम्हाला माहीत तरी आहे का मी कोण आहे ते? ते आता त्या उर्मटपणावर जाम चिडले होते आणि तेही आता तिच्याशी तावातावाने भांडत होते. जणू त्यांचं घरी कुणाशी तरी भांडण झालं असावं आणि त्याचा राग ते तिच्यावर काढत असावेत. हे बघा मिस्टर, पहिले म्हणजे मी आत पहिल्यांदा आली आहे, त्यामुळे गाडी माझीच पार्क होणार. आणि हो, आता मला तुमच्याशी भांडायला अजिबात वेळ नाही. आज माझा पहिलाच दिवस आहे, सो बाय. म्हणत ती आपली कॅब, दांडुका सोबत थोडं सामान घेऊन गाडीच्या बाहेरही पडते आणि गाडी लॉक करून निघूनही आत जाते. काय लोक असतात आजकाल. तो बडबड करतच तिथे असलेल्या एका शिपाईला आपल्या कारची की देतो आणि दुसरीकडे गाडी पार्क करायला सांगून आत निघून जातो. काय माणसं असतात एक एक. या ठिकाणी अशी लोक भेटतील असं वाटलं नव्हतं कधी. आरोही सुद्धा बडबड करतच आत येते, जिथे ऑलरेडी एक तिच्याच वयाची मुलगी कडक युनिफॉर्ममध्ये हात बांधून रागाने तिच्याकडेच वाहत होती. हे हाय विनू, लवकर आलीस का तू? ती आपल्या घड्याळात तर कधी त्या मुलीकडे पाहत म्हणाली. लवकर? मॅडम, घड्याळ आहे ना तुमच्या हातात? ती मुलगी तिचंच घड्याळ समोर धरत तिला म्हणते तसं ती निरीक्षण पाहायला लागते. हां, मग जरा ते टाईम पाहण्यासाठी वापरतही जा कधीतरी. नाहीतर नाही, निदान आज तरी पाहायचं होतं. आपल्या ड्युटीवरचा आज फर्स्ट डे होता आफ्टर ऑल. ती मुलगी चिडतच पुढं बोलते. अगं हो मीनू, आय नो उशीर झाला, पण मध्येच एक गाढव मध्ये आलं. आरोही रागात बोलते. गाढव? आणि ते कोण? आणि बाय द वे मॅडम, तुम्ही आम्हालाही पिकअप करणार होता. ती मुलगी आपला राग तसाच ठेवत बोलते. हो ग, करणार होते आज, पण आज आजूमुळे उशीर झाला. आणि ते गाढव म्हणजे? आरोही काही बोलणार तोच. मॅडम, तुम्हा दोघींना आत बोलावलं आहे मोठ्या साहेबांनी. एक शिपाई तिथे येत त्या दोघींना म्हणाला. ओके दादा, आलोच, ती विनू म्हणाली.
तुझी ती गाढवाची स्टोरी नंतर सांग. आधी आपण आत जाऊ. असं ऐकलं हे मोठे सिनियर आपले खूप रागीट स्वभावाचे आहेत. 1 मिनिटही उशीर म्हणे त्यांना चालत नाही. विनू तिचा हात धरतच ओढत घेऊन जाते मोठ्या साहेबांच्या केबिनजवळ. त्यावरही ती जास्त काही आक्षेप घेत नाही आणि दोघेही आत यायला परमिशन मागतात आपल्या मोठ्या साहेबांना. आतून आत या चा आवाज येतो आणि दोघी पटकन शिरतात. तू, तिकडून ते मोठे साहेब आणि इकडून आरोही दोघंही एकसाथ ओरडतात. आय मीन तुम्ही. ती पटकन स्वतःला सावरते आणि एकदा विनूकडे पाहत बोलते. तू यांना आधीपासून ओळखतेस का आरू? विनू दंडाने तिला डिवचत हळूच विचारते. हां, अगं ते ज्या गाढवाबद्दल मी सांगणार होते तो हाच. ती मात्र मोठ्यानंच बोलते. काय काय म्हणालात तुम्ही? मी गाढव? ती व्यक्ती आता रागात तिच्याजवळ येऊन तिच्यावरच खेकसत बोलते. OMG, तुमच्यात काय झालंय मला नाही माहीत डिअर, पण नक्कीच तू आता माती खाल्ली आहेस ज्याची शिक्षा काय मिळते तुला काय माहीत. विनू हळूच तिच्या कानात बोलते. पण हा माणूस आहे तरी कोण आणि हा आपल्या मोठ्या साहेबांच्या केबिनमध्ये करतोय काय? तीही आता हळूच तिला विचारते. त्यांना कशाला विचारताय? मी सांगतो ना मी कोण आहे ते आणि तुमच्या मोठ्या साहेबांच्या केबिनमध्ये काय करतोय ते. तो माणूस आता त्या दोघींच्या पुढे येऊन उभा राहतो. आता तिच्या युनिफॉर्मकडे टक लावून पाहतो, जे दोघींनाही वियर्ड वाटत होतं सध्या तरी. काय म्हणालात नाव तुमचं? हां, मिस आरोही परांजपे. तो इसम तिच्या युनिफॉर्मवर असलेलं नाव वाचत रागातच म्हणाला. तर मिस आरोही, मी तुमचा, यांचा आणि या चौकीचा मोठा साहेब, ACP सावंत सर. आलं ध्यानात? लक्षात ठेवायचं कायम कोण आहे ते मी. ते गर्विष्ठ होतच बोलत होते. सावंत सर. आता मात्र तिलाही जाम घाम फुटला होता, कारण तिने दुसऱ्या तिसऱ्या कोणाबरोबर नाही तर आपल्याच बॉस बरोबर पंगा घेतला होता. आता तिला कळालं होतं की विनू ही का घाबरली होती. विनू म्हणजेच वीणा कामत, तिची बालमैत्रीण, तिच्या प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टीतील तिची सहकारी आणि आता इथेही तिची जोडीदार, तिची कलिग. हो सावंत सर. एनी प्रॉब्लेम? आणि असला तरी मला त्याच्याशी काही फरक पडत नाही. नाऊ तुम्ही आजपासून मला रिपोर्टिंग करत आहात हे ध्यानात असू द्या. ते कडक आवाजात सुनावतात तशा दोघी फक्त मान हलवतात. ओके, आज तुम्हा दोघींचा पहिला दिवस आहे. कॉन्स्टेबल वीणा, तुमचं काम आहे आज आणि उद्या या 2 दिवसात आत्तापर्यंत जे काही केसेस पेंडिंग असतील त्यांचं रिपोर्टिंग द्यायचं मला. ते आता वीणाकडे पाहतात तशी तीही हो म्हणते. ओके, मग जावा आता, लागा कामाला. ते तिला उद्देशून बोलतात तसं तीही निघून जायला लागते. तिच्या मागे आरोहीसुद्धा. ओ आरोही मॅडम, तुम्ही कुठं? ते मागून तिला हटवतात. ते सर. ती जागीच थांबते आणि त्याच्याकडे पाहायला लागते गोंधळून. मी जायला सांगितलं तुम्हाला. ते आता टेबलवर बसत बोलतात. नो सर. ती आता मान खाली घालते. कायम अशीच मान झुकून राहायचं माझ्यासमोर. आवाज जर पुढे चढवला ना तर बघा, सावंत सर म्हणतात. येस सर. ती तशीच उभी राहून. हां, तर तुमची ड्युटी आहे. आजपासून आळंदीची वारी सुरू होत आहे. दिवे घाटला ती उद्या असेल आणि परवा सासवड. ते विचार करत बोलत असतात. येस सर. ती बोलते खरी, पण चेहऱ्यावर 12 वाजलेले होते, कारण तिला कळतच नव्हतं की तिच्या त्या सावंत सरांना नक्की काय सांगायचं होतं. क्रमशः. खरं सांगा मोठे साहेब, सावंत सरांची एंट्री पाहून कुणाकुणाला वाटलं की आपल्या कथेच्या नायकाची एंट्री झाली म्हणून. पण पचका झाला ना पुढे हे ऐकून की ते तिचे सिनियर मोठे बॉस होते. ते ऐकून. दरवेळी कथेत हिरो हिरोईनची अशीच भेट व्हायला हवी असं कुठे कुणी म्हटलं आहे का? नाही ना. असो, नायक येणार आहे कथेचाही, कारण तो आला नाही तर मग कथा कशी होणार पूर्ण. पण अजून त्याला यायला वेळ आहे. तोपर्यंत नायिका आणि तिची मैत्रीण, ड्युटी हे सर्व एन्जॉय करा.
कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, अजूनही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.